मित्रांनो, आज जी रेसिपी करतो त्याला नाव तुम्ही कमेंट करून सांगा. मी तर याला असं पाव बर्गर वगैरे म्हणतो. सो थोडा वेगळा टाईपचा बनवतो आज काहीतरी. एक सॉस तयार करायचं, त्यासाठी टोमॅटो केचप, मेयोनीज ॲड करतो. याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर, थोडासा पेरी पेरी मसाला, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स हे सगळं टाकून याच्यावरती आपण आता मिक्स करून घेणार आणि आपला हा एक सॉस तयार होईल जो आपण पावाला ॲड करणार आहोत. इथे प्रोसेसमध्ये आपण चिकन कट करून घेतलं असं बोनलेस. त्याला आता आपण अद्रक लसूणची पेस्ट, याच्यामध्ये व्हाईट एग, त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर, थोडासा पेरी पेरी मसाला, चवीनुसार मीठ हे टाकून आपण त्याला मॅरिनेशन करून एक 15 ते 20 मिनटं ठेवणार आहोत. त्यानंतर एक कोटिंगसाठी आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेतो सेम क्वांटिटीमध्ये. याच्यामध्ये पुन्हा ब्लॅक पेपर पावडर, पेरी पेरी मसाला, थोडंसं याच्यामध्ये चवीनुसार मीठ, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स ॲड करतो आहे. हे सगळं टाकल्यानंतर आपण आता चिकनला कोट करून घेणार आहोत. कोट करून झाल्यानंतर थंड पाण्यामध्ये ड्रॉप करतो आहे. पुन्हा एकदा कोट करून घेतो. जसं आपण KFC चिकन बनवायचं तसंच करायचं आहे. सेम प्रोसेसमध्ये फॉलो करून चिकनला पूर्ण कोट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा पाव जो उरलेला पीठ होता त्यामध्ये पाणी ॲड करून पावालाही कोट करून घेतो आहे. ब्रेड क्रम्स तयार केलेत मी. ब्रेड क्रम्समध्ये डीप करून आपण तेलामध्ये फ्राय करतो, जेणेकरून पाव आपला क्रिस्पी व्हायला पाहिजे. चॉईस तुमच्यावर आहे. जर नॉर्मल पाव यूज केला तर थोडासा सॉफ्ट लागेल, मजा नाही येणार. क्रिस्पी थोडा मजा लागेल. मग त्याच तेलामध्ये आपल्याला चिकनही ड्रिप करून घ्यायचं आहे आणि तो पण फ्राय करून घ्यायचा आहे. लो मिडियम फ्लेमवरती तेल गरम झाल्यानंतर तुम्हाला फ्राय करायचं आहे. 5-10 मिनटासाठी प्रॉपर चिकनला फ्राय करायचं. जेवढा चिकन जास्ती घट्ट नसेल तेवढा तो चांगला आहे, म्हणजे सॉफ्ट पाहिजे चिकन. त्यानंतर आता बर्गर बनवायचं आपला पाववाला. त्यामध्ये सॉस ॲड करतो आहे, दोन्ही साईडून लावून घेतो आहे. चीजची स्लाईस टाकतो याच्यामध्ये क्रॉसवाली, तुम्ही पाहिजे तशी टाका. नंतर हा जो आहे याला तुम्ही कमेंट करून सांगा हे काय, कसला पत्ता आहे, तर नाव सांगा. मी स्टोरी पण ठेवली होती, ती कमेंट करून सांगा. अशा प्रकारे आपला हा पाव बर्गर तयार होतो. एकदम इझी रेसिपी आहे, काही कठीण नाही आहे, पण खायला एकदम मजेदार आणि क्रिस्पी लागतो. सो नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. आणि ग्रीन पत्ता कसला आहे त्याचं नावही मला सांगा नक्की आठवणीने. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुकिंग विथ गोलमोलला. थँक्यू सो मच.